पालिका निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकीय पारड्यात चांगलाच हलकल्लोळ निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे सोलापूरच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत। या दौऱ्यात ते पक्षाच्या गोटात गाठी भेटींची मालिका सुरू करणार असून प्रभागनिहाय कार्यकर्त्यांसोबत स्वतंत्र बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे। स्थानिक स्तरावरील नाराजी, तक्रारी, निवडणूक पूर्व रणनीती आणि आघाडीच्या चर्चा यावर बनसोडे थेट संवाद साधणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली। विधिमंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय राष्ट्रवादीचे नेते आदरणीय अण्णासाहेब बनसोडे यांचा 27, 28 आणि 29 या 3 दिवसीय सोलापूर दौऱ्याच्या निमित्तानं आदरणीय राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब, संपर्क मंत्री भरणे साहेब यांच्या सूचनेनुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सदरचा दौरा आयोजित केलेला आहे। या दौऱ्यामध्ये सोलापूर महापालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच्या सर्व 26 प्रभागामध्ये अण्णासाहेब बनसोडे यांचा हा दौरा आयोजित केलेला आहे। प्रत्येक प्रभागामध्ये ते जाऊन कार्यकर्त्याच्या गाठीभेटी घेतील, त्यांच्याशी संवाद साधतील। त्या भागातील पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक सेवक, इतर पक्षाचे अध्यक्ष या सर्वांसोबत चर्चा करून येणाऱ्या महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा करून आपल्या सोलापूर शहरामध्ये 102 ठिकाणी उमेदवार उभा करण्याकरता रणनीती आखलेली आहे। प्रवेशाबाबत काय येणाऱ्या ह्या 3 दिवसाच्या दौऱ्यामध्ये त्या प्रभागामध्ये जाऊन जे प्रवेश त्या भागातले कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे, इतर पक्षाच्या लोकांचे प्रवेश होतीलच। त्याचबरोबर आपल्या महापालिकेच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ऑफिसमध्ये देखील आपल्या सोलापूर शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते, इतर पक्षाचे लोक देखील प्रवेश करतील। नगरपालिकेची सत्ता परत मिळवण्यासाठी राष्ट्रवादीकडून हा दौरा डॅमेज कंट्रोल आणि ग्राउंड ॲक्टिव्हेशन मोहीम म्हणून पाहिला जात आहे। काही दिवसांपासून शहरातील राजकीय वातावरणात निर्माण झालेल्या तणावानंतर या भेटीचे महत्त्व आणखी वाढले आहे। पक्षांतर्गत भेगा भरून काढणे, नव्या चेहऱ्यांना चालना देणे आणि कोअर टीम तयार करणे या त्रिसूत्रीवर अण्णा बनसोडे भर देणार असल्याचे बोलले जात आहे। कार्यकर्त्यांमध्येही या भेटीबाबत मोठी उत्सुकता असून यामुळे सोलापूरच्या निवडणूक समीकरणात नव्या हालचाली सुरू होणार हे निश्चित मानले जात आहे।